हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेले निर्वाण उपनिषद मंत्र क्रमांक 69. चिन्मयम चौत्सृष्टिदंडम संतताक्षी कमंडलुम. चिन्मया अवस्थेत संसारापासून सुटका हा त्याचा दंड असतो. अशा अवस्थेत नित्य ब्रह्मदर्शन हा त्याचा कमंडलू असतो. चिन्मया अवस्थेत संसारापासून सुटका हा त्याचा दंड असतो. माझा तीर्थक्षेत्री जन्म झालेला आहे आणि बालपणही तिथेच गेलेले आहे. 1950चा तो काळ होता. आमच्या देवळाच्या धर्मशाळेत नेहमी साधू संत बैरागी संन्यासी येऊन राहत असत. त्या काळात धर्मशाळा त्यांचे पावित्र्य टिकवून होत्या. आतासारखा त्यांचा भक्त निवास झालेला नव्हता. व्यापारीकरण तर अजिबातच नव्हते. अध्यात्म टिकून होते. अशा या बैराग्यांना भेटून प्रश्न विचारायचा आम्हा मुलांना छंद होता. आपण बैरागी का झालात या प्रश्नाची अनेकविध उत्तरे ऐकायला मिळत असत. यातच एका बैराग्याने उत्तर दिले होते की पोटात महाव्याधी आहे. शिक्षण BSc पर्यंत झाले आहे, परंतु या महाव्याधीमुळे नोकरी करू शकत नाही, संसारही थाटू शकत नाही. घरच्यांना माझे आजारपण करायला लागू नये म्हणून बैरागी होऊन गावोगाव हिंडतो. यातच एक दिवस मृत्यू कवटाळेल, त्यावेळी मुखी प्रभू नाम असावे या विचाराने बैरागी झालो आहे. या विचारामागे त्या बैराग्याचा काही चांगला हेतू होता हे निश्चित, परंतु तरीही कैवल्य अवस्थेसाठी यात गौणत्व आहे. ती एक भौतिक तडजोड आहे. या सूत्रात ऋषी म्हणतात की चिन्मया अवस्थेत संसारापासून सुटका झाली पाहिजे. संसारापासून दूर व्हावे लागू नये, ते ज्ञानाने आपोआप झाले पाहिजे. काही अपरिहार्य कारणाने भौतिक वस्तू जगताचा उपभोग घेता येत नाही म्हणून अध्यात्माकडे वळलो. हे इतर काही करण्यापेक्षा ठीकच आहे, परंतु यात कैवल्य अवस्था प्राप्त व्हायला वेळ लागेल. त्यासाठी ऋषी म्हणतात की चिन्मय अवस्था आली पाहिजे. त्यासाठी आत्मज्ञान झाले पाहिजे. त्या ज्ञानामधून, त्या जाणीवेतून आत्मभान आले पाहिजे. यामधून भौतिक वस्तू जगताचा फोलपणा उमजून त्यापासून दूर होणे झाले पाहिजे. योग्याचा दंड फार मानाचा असतो. योगी दंड खाली ठेवत नाहीत. याचप्रमाणे निर्वाण योग्याची चैतन्यमय अवस्थेत संसारापासून झालेली सुटका कायम करता झालेली सुटका असते. अशा प्रकारे प्राप्त झालेली ब्रह्मावस्था चिर असते, टिकाऊ असते, तकलादू नसते. ती ज्ञानाने जाणून बुजून झालेली अवस्था असते. योग्याच्या दंडाप्रमाणेच निर्वाण योग्याची ब्रह्मावस्था आजन्म टिकते. आमचा बाळू फार देवभक्त होता. प्रत्येक सणाला तो देवाला श्रीखंड, बासुंदी, लाडू, जिलबी, गुलाबजाम असा पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवीत असे. अचानक बाळूचे हे नैवेद्य प्रेम बंद झाले. बाळूला याचे कारण विचारल्यावर बाळू म्हणाला, आता पहिल्यासारखी उठबस होत नाही, थकवा येतो, मधुमेह झाला आहे ना. अशा अवस्थेत नित्य ब्रह्मदर्शन हा त्याचा कमंडलू असतो. चैतन्यमय अवस्थेत संसारापासून सुटका झाली की प्रभूशिवाय इतर विषय उरतच नाहीत. सकाळी जाग येते ती प्रभूच्या आठवणीमुळे. नित्य काम प्रभूसाठी केले जाते. रिकामपण प्रभूसाठी वेचले जाते. जेवताना एक एक घास प्रभू नाम घेत त्यालाच अर्पण करत घेतला जातो. निजताना प्रभू नाम घेत निद्रा घेतली जाते. त्यामुळे जागृती, स्वप्न, सुषुप्ती या अवस्थेत प्रभूचा सहवास सुटत नाही. कमंडलू बहुउपयोगी असतो. बैराग्याच्या तो सतत जवळ असतो.
याचप्रमाणे निर्वाण योगी चैतन्यमय अवस्थेत सतत ब्रह्मदर्शनात ब्रह्म सहवासात असतो. आता पुढचा मंत्र. मंत्र क्रमांक 70. कर्म निर्मूलन कंथा. कर्माचे निर्मूलन ही झोळी आहे. निर्वाण योग्याची झोळी नेहमी रिकामी असते. केवळ भिक्षा मागण्यापुरतीच ती भरलेली असते. भिक्षा मागण्यापुरताच तिचा उपयोग केला जातो. भिक्षा मागून क्षुधा शांती झाली की उरलेली भिक्षा इतरांना दिली जाते. भिक्षा साठवून ठेवली जात नाही. भिक्षेचा उपयोग प्रभू सेवेसाठी देह जीवित ठेवणे हा आणि एवढाच असतो. नित्यदिनी झोळी रिकामी असते. भिक्षेचा करता करविता निराळाच असतो. निर्वाण योग्याचा त्याच्याशी काहीही संबंध नसतो. याचप्रमाणे निर्वाण योगी कर्मात रुतत नाही. कर्म केले की तेथेच त्याचा संबंध संपुष्टात येतो. कर्म संचय केला जात नाही. कर्माचा उपयोग प्रभू सेवा एवढाच असतो. त्यामुळे अशा कर्माचे भोग निर्माण होत नाहीत. निर्वाण योगी सदा मुक्त असतो, रीता असतो. कर्माचा करता करविता कोणी निराळाच असतो. निर्वाण योग्याचा कर्माच्या कर्त्याशी काहीही संबंध नसतो. सर्वाचा करता करविता तो एकमेव प्रभू असतो. हे सत्य निर्वाण योग्याने ओळखलेले असते. हरिओम.